जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये सुद्धा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. पण ही आजची PDF कधी उपलब्ध होईल तर संध्याकाळी 6 नंतर ही PDF तुम्हाला उपलब्ध होईल. ठीक आहे, चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 2025-26च्या रणजी करंडकचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच 2025-26च्या रणजी करंडकचं विजेतेपद हे जम्मू काश्मीरच्या संघानं पटकावलं. जम्मू काश्मीरच्या संघाने अंतिम सामन्यात कर्नाटकला हरून प्रथमच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. बरं, या स्पर्धेत प्लेअर ऑफ द सिरीजने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर जम्मू काश्मीरच्या ओकिब नबी यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांनी या स्पर्धेत सर्वाधिक 60 बळी घेतले आहेत. तर सर्वाधिक धावा कोणी काढल्यात? तर कर्नाटकच्या रविचंद्रन स्मरण यांनी या स्पर्धेत सर्वाधिक 950 धावा काढल्या आहेत. मित्रांनो, रणजी करंडकला हे नाव रणजित सिंहजी यांच्या नावावरून देण्यात आलं आहे व याची पहिली आवृत्ती कधी खेळवण्यात आली होती? तर 2034-35 मध्ये या स्पर्धेची पहिली आवृत्ती खेळवण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन. पॅरिस कराराअंतर्गत कोणत्या संस्थेने पहिले कार्बन क्रेडिट मंजूर केले? तर आता पॅरिस कराराअंतर्गत UNFCCCने पहिले कार्बन क्रेडिट मंजूर केला आहे. या UNFCCCने पॅरिस कराराच्या कलम 6 अंतर्गत प्रथमच औपचारिकपणे क्रेडिटला मान्यता दिली. हे जे क्रेडिट्स आहे हे म्यानमारमधील स्वच्छ स्वयंपाक प्रकल्पाला प्रदान करण्यात आला आहे. मित्रांनो, कार्बन क्रेडिट म्हणजे वातावरणातील हरितगृहवायू 1 टनाने कमी केल्याचे प्रमाणपत्र व 1 टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी केल्यानंतर 1 कार्बन क्रेडिट देण्यात येतं. आता म्यानमारमधील स्वच्छ स्वयंपाक प्रकल्पाला प्रथमच असं कार्बन क्रेडिट देण्यात आलं आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न पहा. देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट हा गुजरात राज्यात सुरू करण्यात आला आहे. मित्रांनो, गुजरातमधील सानंद येथे हा प्लांट स्थापन करण्यात आला असून हा प्लांट मायक्रोन टेक्नॉलॉजीचा आहे आणि या प्लांटमध्ये सेमीकंडक्टर उत्पादनाला सुरुवात झाली असून याचं उद्घाटन 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट हा गुजरातमधील सानंद येथे सुरू झाला आहे व हा प्लांट कोणत्या कंपनीचा आहे? तर मायक्रोन टेक्नॉलॉजी या कंपनीचा हा प्लांट आहे. यासच गुजरातविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. भारतातील पहिली सरकार समर्थित नॅशनल बायो बँक फॉर लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर हे गुजरातमध्ये स्थापन करण्यात आली. देशातील पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली ही गुजरात राज्यातच सुरू करण्यात आली व देशातील पहिली LNG डिझेल ड्युअल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन ही गुजरात राज्यातून सुरू झाली आहे. आणि गुजरात हे राज्य डिसेंबर 2025 पर्यंत भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेत सर्वाधिक योगदान देणारं राज्य ठरलं. नेक्स्ट क्वेश्चन. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन 2.0 अंतर्गत देशातील पहिले राज्य इनोव्हेशन मिशन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? तर आता प्रथमच देशात राज्य इनोव्हेशन मिशन सुरू करण्यात आलं असून हे मिशन त्रिपुरा राज्याद्वारे सुरू करण्यात आलं. मित्रांनो, भारतामध्ये अटल इनोव्हेशन मिशन हे नवोपक्रम आणि उद्योजकता यांना चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलं व हा उपक्रम कोणाद्वारे सुरू करण्यात आला? तर नीती आयोगाने 2016 मध्ये हा उपक्रम सुरू केला आहे. नीती आयोगाचा हा एक प्रमुख उपक्रम आहे. बरं, त्रिपुरा राज्याची स्थापना कधी करण्यात आली? तर 1972 मध्ये त्रिपुरा राज्याची स्थापना करण्यात आली व स्थापनेनुसार त्रिपुरा भारतातील 20वे राज्य आहे. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की त्रिपुरा या राज्याची सीमा किती देशाशी संलग्न आहे? तर त्रिपुरा या राज्याची सीमा बांगलादेश या एकाच देशाशी संलग्न आहे. बांगलादेशाशी त्रिपुराची एकूण 856 किलोमीटरची सीमा संलग्न आहे. त्रिपुराची राजधानी आगरताळा, तर सध्या राज्यपाल हे इंद्रसेना रेड्डी नल्लू आहेत व या राज्यात 2 नॅशनल पार्क आहेत. ते कोणते? तर क्लाउडेड लेपर्ड नॅशनल पार्क व बायसन नॅशनल पार्क हे त्रिपुरा या राज्यात स्थित आहेत. पुढील प्रश्न.
भारत आणि स्वीडन यांच्यातील AI सहकार्य वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या फ्रेमवर्कचं नाव काय? तर भारत व स्वीडन यांच्यात AI सहकार्य वाढवण्यासाठी SITAC हा फ्रेमवर्क सुरू करण्यात आला आहे. SITAC हे एक संयुक्त तंत्रज्ञान व AI कॉरिडॉर आहे व यासाठी स्टेटमेंट ऑफ इंटेल इंडिया AI मिशन आणि बिझनेस स्वीडन यांनी साईन केलं. ही भागीदारी व्यापार, गुंतवणूक आणि दोन्ही देशांच्या स्टार्टअप संशोधन ऊर्जा वाढवण्यास मदत करेल. लक्षात ठेवा, SITAC हा फ्रेमवर्क भारताने स्वीडन या देशाच्या साथीने सुरू केला. नेक्स्ट क्वेश्चन. अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात निधन झालेले आयातुल्ला अली खामेनी हे कोणत्या देशाचे सर्वोच्च नेता होते? तर हे जे आयातुल्ला अली खामेनी आहेत हे इराण या देशाचे सर्वोच्च नेता होते. अलीकडेच अमेरिका व इस्रायलने इराणवर एक हल्ला केला व त्यातच आता आयातुल्ला अली खामेनी यांचं निधन झालं आहे. इराणमध्ये या घटनेमुळे 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक सुद्धा जाहीर करण्यात आला. आयातुल्ला अली खामेनी यांचं पूर्ण नाव सय्यद अली हुसेनी खामेनी असं होतं. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1939 रोजी झाला होता व ते इराणचे सुप्रीम लीडर म्हणून 1989 पासून कार्य करत होते व त्यांनी याआधी 1981 ते 1989 पर्यंत इराणचे राष्ट्रपती म्हणून देखील कार्य केलेलं आहे. हे 2 पॉईंट पक्के लक्षात ठेवा. त्यांनी 1981 ते 1989 पर्यंत इराणचे राष्ट्रपती म्हणून कार्य केलं होतं व त्यांनी इराणचे सुप्रीम लीडर म्हणून कधीपर्यंत कार्य केलं तर 1989 ते 2026 पर्यंत त्यांनी इराणचे सुप्रीम लीडर म्हणून कार्य केलं आहे. आता हा प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया विंटर गेम्समध्ये पदतालिकेत पहिले स्थान कोणी पटकावले? तर खेलो इंडिया विंटर गेम्समधील पदतालिकेत पहिलं स्थान हे भारतीय लष्करानं पटकावलं आहे. भारतीय लष्कराने या स्पर्धेत 9 सुवर्ण, 6 रौप्य व 8 कांस्य पदकांसह एकूण 23 पदक पटकावत पहिलं स्थान पटकावलं. भारतीय लष्करानंतर यात दुसऱ्या क्रमांकावर हिमाचल प्रदेश हे राज्य आहे. हिमाचल प्रदेशने यात 6 सुवर्ण, 7 रौप्य व 1 कांस्य पदकासह 14 पदक पटकावले आहेत. यात हरियाणा तिसऱ्या तर आपलं महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. महाराष्ट्राने यात किती पदक पटकावलेत? तर महाराष्ट्राने यात एकूण 12 पदक पटकावलेत. त्यात 3 सुवर्ण, 5 रौप्य व 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. आणि मित्रांनो, यंदाचे खेलो इंडिया विंटर गेम्स हे 2 टप्प्यात पार पडले. याची पहिली आवृत्ती लेह लडाखमध्ये पार पडली तर दुसरी आवृत्ती जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग येथे पार पडली. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच पाकयोंग विमानतळाला स्वातंत्र्य सैनिक त्रिलोचन पोखरेल यांचं नाव देण्याची घोषणा करण्यात आली. तर हे विमानतळ कोणत्या राज्यात स्थित आहे? कोणते विमानतळ? तर पाकयोंग विमानतळ व पाकयोंग विमानतळ हे सिक्कीम या राज्यात स्थित आहे व आता याला स्वातंत्र्य सैनिक त्रिलोचन पोखरेल यांचं नाव देण्यात येणार आहे. मित्रांनो, जे त्रिलोचन पोखरेल आहेत यांना सिक्कीममधील पहिले स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखलं जातं व त्यांना गांधी पोखरेल या टोपण नावानं देखील ओळखलं जातं. पुढील प्रश्न. जलशक्ती मंत्रालयाद्वारे जल महोत्सवाचं आयोजन कधी करण्यात येत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे जलशक्ती मंत्रालयाद्वारे 8 ते 22 मार्चपर्यंत जल महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी शून्य भेदभाव दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो शून्य भेदभाव दिवस आहे हा दरवर्षी 1 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय? तर स्त्रियांच्या हक्कांचे संरक्षण, सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेला चालना देणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. संयुक्त राष्ट्र एड्स प्रोग्रामद्वारे याचं आयोजन 2014 पासून करण्यात येत आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. इस्रायलच्या संसदेने स्पीकर ऑफ द नेसेट मेडलने कोणाला सन्मानित केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पीकर ऑफ द नेसेटने सन्मानित करण्यात आला आहे. हा इस्रायलच्या संसदेद्वारे दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे व हा पुरस्कार मिळवणारे मोदी भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत. इस्रायली संसदेचे अध्यक्ष आमिर ओहानी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला व पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलच्या संसदेला सुद्धा संबोधित केलं व असे करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान बनलेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या राज्य पोलिसांनी सायबर गुन्ह्यांविरुद्ध ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू केले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं
त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.